सरकार हात पुसा. सॉरी आणि थँक्यू आणि ऑफकोर्स पण. काय होतं हे? असंच वाटलं म्हणून हो. शाळेतनं शिकून आला काय? मास्तरनीकडनं? तुम्हीच म्हणतासा नवं जे चांगलं असतंय ते घ्यावं. पण ते आधी चांगलं आहे का नाही ते बघावं आणि मग घ्यावं. आपल्यासाठी जी माणसं राबतात त्यासनी थँक्यू म्हणलं तर वाईट काय त्याच्यात? ती असती थँक्यू नवं. पगार लागतोय येळेत, चांगलं वागवावं लागतंय. ते करतोयच हो आपण. झालं की हेच त्यांचं थँक्यू. त्यांच्या अडीअडचणीला उभं राहणं, त्यांना फॅमिली सारखं वागवणं हेच त्यांचं थँक्यू. हे असं बोलून दाखवणं दिखावा आहे, हे आमासनी नाही पटत. आपण थँक्यू म्हणलं की जरा समोरच्याला पण भारी वाटते हो. सगळं बोलायचं नसतंय, वागण्यातून कळलं पाहिजे की आपण थँक्यू आहोत. आणि तो दिखावा करणाऱ्यांची म्हणणी बी या घराबाहेर राहिली तर बरं आहे. आपल्या नोकरांना सवय नाही अशा वागण्याची, घाबरतील ती. आपल्या घरात जे जुनं आहे तेच सोनं आहे. काय ग, काय म्हणत होती? काहीच नाही. काहीतरी बिनसलाय ना तिचं. मलाही कळतंय आई. बोलतेस का तू तिच्याशी? बोलते पण आई अशी ती अचानक नाही ओपन अप होणार. अक्षर मला काळजी वाटतेय ग. खाली लक्षच नसतं अगं तिचं कशात. रात्र रात्र जागी काय असते, काही विचारलं ना तर घोड्यासारखी बसून असते. फोन आला की मध्येच उचलते, घराच्या बाहेर जाते. तू नको काळजी करूस, एवढं काही नाही झालेलं. डोंट वरी, मी बोलते तिच्याशी. आमच्याशी तर काहीच बोलत नाही. तू तरी बघ. इरू, चहा घेतेस का? काल रात्री जेवली पण नाहीयेस तू. नाही नको. का ग? थोडं मळमळतंय मला. रात्री झोपायचं नाही, वेळेवर जेवायचं नाही, जागं राहायचं, यामुळे पित्त वाढणारच ना. मग असं आई प्लीज आता लेक्चर देऊ नकोस मला. अगं इरा, असं काय? थोडी पोळी भाजी खाऊन घे बरं. सांगितलं ना नकोय म्हणून. अगं काय हा आरडाओरडा? बाबा बघा ना हे इरा, हिला काय झालं आता? काहीतरी बिनसलेलं दिसतंय तिचं. इथं काय करायलास? पुढे काय? कशाला आलीस इथं? काय काम आहे? काय काम नसेल तर येऊ नाही शकत का? नाही बाई तुम्ही असं तोडून बोलता ना मग डिस्टंप होते मी. चंचू पात्र डिस्टंप नव्ह ग, डिस्टर्ब. डिस्टर्ब जमलं तुला. आता मला करू नको डिस्टर्ब. जा. मराठी कळ ना काय? निक्की बाई तुम्ही असं वागले ना का ताण येतो मग मला, मग माझ्यामुळे माझ्या मम्मीला आणि आमच्या दोघींमुळे मावशीला. म्हणजे थोडक्यात काय, शेवटी तुमच्या वागण्याचा त्रास तुमच्या आईला होतोय. समजून घ्या की जरा. ऐक की, जा. पण काम तर विचारा की. तू म्हणलीस की काय काम नाही म्हणून. ते कामाशिवाय येऊ शकत नाही का असं म्हणलं मी. हा मग नाही येऊ शकत, सांगितलं की मी तुला. वय पण माझं काम आहे तुमच्याकडं. काय काम आहे? सावकाश. हा हा हा, बस. बरं वाटतंय का बाळा? नाही, डोकं दुखतंय. पड जरा, पडतेस का? नको आई, पडल्यानंतर ना अजून गळ्याशी येईल असं वाटतंय. मी बसते जरा वेळ. बर ठीक आहे. का सारखं हिला पित्त होतंय मला कळतच नाहीये. नाही माहिती ग आई मला. झोप जरा शांतपणे, तुला बरं वाटेल. इरा, हे घे
थोडस थंड दूध पी. नाही नाही नको, मला मळमळतंय. अगं पण पोटात काही नसेल तर ऍसिडिटी वाढेल ना. हे घे पी दूध. नाही, मला दूध बघूनच उलटी आल्यासारखं होतंय. अगं इरा, पोटात काही नसलं तर ऍसिडिटी वाढेल ना. पी थोडस दूध. आणि डोकं दुखतं म्हणतेस ना, घे बरं. चल. खरं तर ना हिला कधीच पित्त होत नाही, पण आता कसं काय होतंय माहित नाही मला. जेवण नाही वेळेवर, झोप नाही, मग पित्त उसळणारच ना. हल्ली रात्र रात्र जागी असतेस तू इरा. काय झालंय? झोप नाही येत मला. झोप होत नाही ना, म्हणून पित्त होतं. इरा, असं करत जाऊ नकोस ग. वेळेवर खा, आणि जर रात्री झोप येत नसेल तर थंड दूध पिऊन झोप. तरीही तुला बरं नाही वाटलं तर आपण डॉक्टरांकडे जाऊ वाटल्यास. बास. अगं इरा, थोडं तरी पी अजून. नाही पुरे. अगं अक्षू, विद्या, या इकडे तू. तिला आराम करू दे. हा इरा, झोप जरा. आराम कर. हा, पड या. बेटा. हं? द्या. थँक्यू. ऑफकोर्स. हॅलो हॅलो. हा 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 हाय, बोल. हा हॅलो अक्षू, ऐक ना, शाळेतून येताना जरा डोकेदुखीवरची गोळी घेऊन येशील का? का ग, इराला हवी आहे का? हो ग. आई, अगं असं सारखं सारखं डोकेदुखीवरच्या गोळ्या घेणं बरोबर नाहीये. तिने सकाळीच घेतली होती ना गोळी. हो, पण आता मागतीये मला पुन्हा ती. त्यापेक्षा आपण तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया का? हो, तू बरोबरच बोलतेस अक्षू. एक काम करू, तू शाळेत ना आली ना की आपण जाऊया डॉक्टरांकडे. हा, ये लवकर. हा. हो हो, बाय. काय टेन्शन आहे काय? नाही. बहीण आजारी आहे का? बाई, हो बहीण आजारी आहे का? हो. काय एवढ्या का टेन्शन मध्ये आला तुम्ही? जास्त आजारी आहे का? काय झालंय? नाही नाही, ऍसिडिटी झाली तिला, बाकी काही नाही. पित्ताचा त्रास आमच्या आई साहेबांनी पण आहे. काय नाही, ते चहा वगैरे जास्त झाला नाही तर त्यासनी होतंय, त्यामुळे आलं चालत नाही त्यासनी चहामध्ये. त्यासनी सांगा आलं घालू नका म्हणा चहामध्ये. पण इराला पित्ताचा त्रास नाही होत कधीच, आणि तिथं चहा पण नाही पित. मग काय त्यासनी पण टेन्शन आहे का? काय टेन्शन असलं तरी पित्त होत्या? काय झालं? काहीतरी चुकीचं बोललो वाटतं. माती खाल्ली मी. नाही नाही नाही, तुम्ही काही चुकीचं नाही बोलात. ताई, हे ऐकून का नाही माझं असं डोकं फिरलं. माझं लई मोठं भांडण झालं नंदेची. ती मला म्हणली का तू आणि तुझी लेक, तुम्ही दोघी बी तुझ्या बहिणीच्या घरात जाऊन पडलायसा. तुझी बहीण काय करून घेत नाही तुझ्या लेकीला सून म्हणून. असं झालं ग ताई, असं झालं आमच्या पाहुण्या रावळ्यात. ताई, तिचं जर का लगीन होणार नसेल का नाही तर तिलाच नाही, मला बी हिरे ढकलून दे बघ. कारण का म्या तिला सपन दाखवली, म्या तिचं आयुष्य बर्बाद केलं ताई. तिला एवढी समजी सपन दाखवली ग ताई. आम्ही तुझ्या आज्ञेबाहेर नाही बघ. तू ठरव आमचं काय करायचं ते. चंचीला सून म्हणून मान द्यायचा नाही द्यायचा तो तुझा निर्णय आहे बघ ताई. आम्ही का नाही तोंडातून एक सबूत बी काढणार नाही काढणार. तू म्हणशील ते ऐकू, तू म्हणशील ते ऐकू बघ ताई. मोकळं बोला, पटेल असं बोला जरा. म्हणजे तुम्ही जे बोलता ते खरं वाटत नाही. तुम्ही तर म्हणता मी कवा खोटं बोलत नाही. नाहीच बोलत मी खोटं. मग सांगा बरं काय झालंय नेमकं? पर्सनल आहे.
मी ऐकतो लोकांचं पर्सनल. तुम्हाला मागच सांगितलं की मी. सांगा, आणि तुम्ही म्हणला का नाही आपण आता दोस्त आहे म्हणला का नाही? हो आहात तुम्ही दोस्त, हा मित्र, पण मग मग सांगा. घरगुती आहे. अहो मला चालतंय घरगुती टेन्शन. सांगा तुम्ही. अहो ते वह्यांचं बंडल पहिलं द्या इकडे. कसलं वह्यांचं? हा, मग तेच म्हणलं मी. बाळा सरक. काय? अहो तुम्हाला नाही झाडाला म्हणलं. काय टेन्शन आहे सांगा जरा. आता जरा नॉर्मल वाटलं चुकांची दुरुस्ती केलं. काय टेन्शन आहे? तुम्ही कुठे बोलणार नाही ना? आई साहेबांची शपथ. नाही नाही, शपथ नका घेऊ. माझा विश्वास आहे तुमच्यावर. मग सांगा की. हिराचं टेन्शन आलंय मला. काय टेन्शन? हिराचा बॉयफ्रेंड आहे निखिल. आईला बॉयफ्रेंड? एवढं काय रिॲक्ट होत आहे? असतात बॉयफ्रेंड, कॉमन आहे. आणि त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर. आणि असू दे असू दे. चांगला घेऊ. चांगला असू दे, असायला पाहिजे. मला माहित नव्हतं म्हणताना मी आपलं. हा बरं जाऊ दे. काय मग प्रॉब्लेम काय आहे? निखिल बॉयफ्रेंड. बॉयफ्रेंड ड ड. मी काय वेगळं म्हणलं काय? तुम्ही बॉयफ्रेंड ट म्हणाला, ट नाही ड. हा तेच ड. पुढं जाऊ दे. पुढं 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 पुढं. हा 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 हा. मुद्द्यावर या. मुद्द्यावर या. चुकांची दुरुस्ती राहून दे. म्हणले की पुढं. हा बॉयफ्रेंड आहे, त्याचं काही टेन्शन आहे का? बोला पुढं. बॉयफ्रेंड आहे हे टेन्शन नाहीये, पण सध्या त्यांची खूप भांडणं होतात. नातं म्हणल्यावर तेवढं चालायचं घेऊ बारीक सारीक. अहो पण यांची भांडणं वेगळी आहेत. का काय 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 म्हणजे कळलं ना. म्हणजे सिरियस आहेत. सिरियस म्हणजे? म्हणजे आपण भांडणासाठी बोलतो ना, बोलायला लागतं, पण ह्यांच्यामध्ये संवादच होत नाही. तो तिचे फोन उचलत नाही, मेसेजेसला उत्तरं देत नाही, आणि जेव्हा जेव्हा बोलतात तेव्हा तेव्हा फक्त भांडतात. कारण काय पण भांडणाचं? मला वाटतं मी आहे. का तुम्ही का? माझं लग्न मोडलं, त्याचा त्याच्या नात्यावर परिणाम झाला. TTMM. भारी आहे. पण हे असलं काय करू नका. मला द्यायचे तुमचे पैसे. ठीक आहे, ठीक आहे. माझे तुम्ही द्या, तुमचे मी देते. हो मास्तर मी असं काय करताय? मैत्रीण हो आपली. अधिपती, मैत्री आणि हिशोब वेगळा ठेवायचा. त्याला काय होतंय? आमच्याकडे ठीक पैसा आहे का? माझ्यावर उधळायला नाही येतो, आणि मला नाही चालणार ते. नात्यामध्ये व्यवहार नीट असला की रिस्पेक्ट वाढतो. एका चहाचे किती झाले दादा? 10 रुपये. हा. सुट्टे नाही दादा. अरे असतील बघ. नाही तो दादा. आम्हाला असू दे. ठेव सगळे तुझ्याकडे, नंतर दे. मी देऊ? मी देते. का तुम्ही का आता का? हे घ्या. आता का आमच्या देवाला चालत नाही आता असं तुम्ही दिलेलं? अहो नाही येत ना तुमच्याकडे सुट्टे. पण आपलं ठरलंय ना मग TMM काय ते? TTMM. हा मग. अहो पण आता नाही येत ना तुमच्याकडे सुट्टे, मग ह्यावेळी मी देते. हा चहा माझ्याकडून, ठीक आहे? नंतर तुम्ही. हो मास्तर भाई, आता तुम्ही. अहो सांगितलं ना तुम्ही नंतर द्या म्हणून. हे घ्या. ठीक आहे द्या. आम्हाला चालतंय आमचे पैसे तुम्ही दिले तर. त्यानं माणूस बदलतोय. नाही ठीक आहे, तुमची मर्जी. बसा. काय घेणार तुम्ही? चहा घेणार? नाही. मग काय घेणार? बायको. जोक. नाही हो, ही सत्य परिस्थिती आहे. ते आता आमच्या हातात नाही. हो पण तुम्ही तुमच्या हाताने घालवली. तुमचं आणि आमचं दोघांचं पण नुकसान केलं. काही झालं का पुढे? हे तुम्ही आम्हाला विचारताय? अहो नाही, म्हणजे मी अक्षराच्या बाबांशी बोललो होतो. मी म्हणालो होतो त्यांना की तिचं मत बदललं तर कळवा म्हणून मला, पण त्यांचा काही फोनच आला नाही. तुमचं काही बोलणं झालंय का? नाही. मग आता काय करायचं? म्हणजे काय ठरवलं काय तुम्ही? आम्ही काय ठरवणार आहे? अहो तुम्ही अक्षरा आणि माझं लग्न लावून देणार होतात ना? हा पण ती आता नाही म्हणते तर. नाही म्हणजे तुम्ही हा विषय सोडून देणार आहात की काय करणार आहात हे जरा कळलं असतं ना तर बरं झालं असतं. कारण अहो मीही अडकून पडलोय हो यात. आणि अक्षरा जर लग्नाला तयारच नसेल होणार ना तर तिला उगाच पुश करण्यात काही अर्थच नाही ना. हो माझ्या दारात मुलींची लाईन लागली आहे, लाईन. काय सांगताय? हो अहो माझे बाबा तर म्हणतायत की कशाला त्या अक्षराच्या नादी लागतोयस, तिच्या एवढ्या हातापाया पडलो आपण तरी तिला उमाळा फुटत नाहीये, तर तिच्यामुळे कशाला वेळ घालवतोयस. मॅडम आता प्लीज तुम्ही विचार करून ना लवकरात लवकर मला कळवा,
कारण आता मला माझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा आहे. हा कमळराव, जरा दमानं घ्या. अहो, माझ्या दारात मुलींची लाईन लागली, लाईन. तुमच्या घरासमोर पोरींची लाईन लागायला तुम्ही काय मदनाचा पुतळा हाय का करोडपतीचा लेख आहे? नाही तसं नाही. नाजूक गुत्ता सोडवायला वेळ लागतो. चूक तुमची हाय आणि तिचं पारडं जड हाय. बाई दुखावली गेली की नाही का तिच्या माग माग करू नये. थोडा वेळ द्यायचा जखम भरायला. अहो, मी वेळ द्यायला तयार आहे, पण तिने हो म्हणावं ना आधी. अहो, तिने हो म्हणण्यासाठी वेळ द्यायचा. मला ना काही कळतच नाहीये, काय करू मी? तुम्हाला दुसऱ्या कुणाशी लग्न करायचंय काय? अहो नाही, बिलकुल नाही. मग आमासनी इतके प्रश्न विचारून तुम्ही काय फक्त आमच्यावर दबाव टाकताय काय? सॉरी मॅडम, पण अहो खरं सांगू का, मला खरंच काहीच सुचत नाहीये. हो, असं बोलता बोलता रडते तुम्ही. काय तुम्ही पण रडू नका. सॉरी. तुम्ही माझे सच्चे मित्र आहात अधिपती. ठीक आहे, TTMM करू. TTM, तुमचे तुम्ही, माझे मी. आपली मैत्री माझ्यासाठी खूप मोलाची आहे. असं एकदम कडक ऊन पडलेला असते. हा, आपण घरातनं बाहेर पडतोय, छत्री बित्री काय नेत नाही, आणि ग नाही अचानक ढग 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 आणि पाऊस पडायला लागतोय आणि आपण भिजून जातोय. कसं अचानक रडायला लागल्या राव मास्तरींग. मग परत ऊन पडते, मग परत सगळं नॉर्मल, परत स्वच्छ, मग परत TTMM, तुझं तू माझं मी. मास्तरीन बाई, आमचं सगळं तुमचंच आहे हो. पण लय मानी बाई, हा लय मानी. जशा जशा मास्तरीन बाई कळत चालल्यात का नाही, तशी तशी आमची विकेट अजूनच पडायला लागल्या. हा होय की. ए गोड गोड गार गार फुला त्याला मध. काय कळाय नाही. बरोबर आहे. TTMM. तुम्ही बोललाच असं तर. अहो, ते चुकून बोललो आम्ही. हा बरोबर, चुकून बोलला, पण बरोबर बोलला तुम्ही. बस झालं आता, बस करा. मनावर घ्या आता. काय मनावर घेऊ? तुम्ही लग्न करणार आहेस ना? व त्याच्या बाबतीत जे काय ठरवायचं तुम्ही आधीच ठरवून झालेच की. अहो, त्याच्याबद्दलच बोलायचंय आमासनी. तुम्ही ते मास्तरनीचं लग्न जुळवण्यात एवढे गुंतला, स्वतःच्या लग्नाचा काय पत्त्या नाही. सगळा गुताळाच झालाय. बाद झाला आता गुतडा, तो बाद झाला. मास्तरीचा आता इशयच नको. तिचं ती काय ते बघेल, तुम्ही तुमचं बघा. ते तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. आमचा निर्णय ठाव आहे तुम्हाला. चंची आपल्या घरात. चंची नाही, तिचा विषयच नाही. तिचा विषय कसा नाही? तिचं तुमच्याशी लग्न ठरलंय. नाही नाही नाही, आता विषय वेगळा आहे. आता म्हणताना तर तुमचा निर्णय पाहिजे आम्हाला. आमचा निर्णय? होय, कारण तुमच्या निर्णयावरच माझा निर्णय आहे. म्हणजे हे काय बोलताय तुम्ही? आम्हाला कळलं असं बोला की. तुम्हासनी मास्तरीनबाई सून म्हणून चालणार असतील तरच माझं लगीन होईल. नाहीतर काय जे चाललंय ते चांगलं आहे. मग लगीनच करणार नाही मी, ठरलंय माझं.
त्या सोनावण्याला आज बोलवून घेतलंय मी फॅक्टरीत. आता मी बी चाललोय फॅक्टरीतच. त्याचा काय तो आज निर्णय लावून टाकूया. लय वांडपणा करायला इथे. हा हे ओंक्या आहे माझ्या संग. हा हा पोचो मी. थांब. नाही तुला नाही तुम्ही पोचा फॅक्टरीत. आलो आम्ही. थांब ओंक्या थांब ठेव. काय अरे दिसेना काय तुला आमच्या देवाऱ्यातली ज्योत अक्षरा मर्दा. गाडी चालवताना जरा डोळे उडे ठेवत जावा ओंकार शेठ. भाऊ आता रस्त्याकडे बघू का रस्त्याच्या कडेला? राईट मार. टाम मध्ये राईट मार. तुम्ही इकडे? अहो फॅक्टरी चालू होतो. तुम्ही दिसला टर्न मारला. काय काय कसं काय 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 ठीक तेरा पडलाय. नाही. कुठे काय असं काही नाही. झालं का बोलणं झालं इरा त्यांच्या मिस्टरांसंग? मिस्टर व्हायचे त्याच. अहो होणार जाईल ना व. झालं काय? हो नाही हो, बोलणं तरी होऊ दे आधी. मग तेच का नाही झालं मग? नाही झालं बोलणं. काय किती फोन केले मी त्यांना, हा फोनच उचलत नाहीयेत ते. काय सांगताय? नंबर द्या. तुम्हाला कशाला? द्या की नंबर. कांडका पाडूया. काय 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 असं काही पाडू नका. कंडका वगैरे. हॅलो. बरं द्या. मी लावत नाही. नंबर तर द्या. नाही तुम्ही त्यांना फोन करू नका. अधिपती उगाच काहीतरी वाढेल. अहो काय वाढवत नाही मी. बरं नंबर तरी असू दे. नंबर असलेला बरा. तुम्हाला परत वाटलं की अधिपती जरा बघा बोला तर माझ्याकडे नंबर नको. तेव्हा देईन मी. चला मग शाळेत चढतो. नाही जाईन मी माझी. चला गाडी मोकळी आहे. चला. मी तुम्हाला काय सांगितलंय? दुसऱ्यांच्या मताचा आदर करा. करा मग. करतो. हॅलो. हा कोण बोलतोय? अधिपती बोलालोय. कोण अधिपती? हा तुझा भाऊ समज. मला कोणी भाऊ बिऊ नाहीये. रॉंग नंबर. ठेवू नको. इराताई विषयी बोलायचं तुझ्या संग. इराबद्दल? तुम्ही कोण तिचे? तिचा मी भाऊच समज. समज म्हणजे? हे बघा तिला कोणी भाऊ नाहीये माहितीये मला. उगाच काही सांगू नका तुम्ही. मानलेलं भाऊ रे. अहो मग तुम्ही मला का कॉल केलाय? म्हणलं ना व तुमच्याविषयी बोलायचं आहे जरा. हे बघा दादा सॉरी पण मला आमच्याबद्दल काहीही बोलायचं नाही आता. ऐक मर्दा. फोन ठेवू नकोस. ऐक असं न बोलून प्रश्न सुटत नाहीत. ऐकून घे माझं. तुझ्या माहितीसाठी सांगतो. असं करून चालत नसतंय. काय भावा मला दादा म्हणलंयच ना व. मग विश्वास ठेव माझ्यावर. काय एकदा मला येऊन भेट. काय विषय आपण जरा बोलूया. काय गुताडा आहे जरा नीट बघूया. त्याचं काय नियोजन लागतंय ते. तू लोड घेऊ नको. मला आधी तू येऊन भेट. हा कुठे आहेस तू? मी येतो तिथं. आता पोरगीची तब्येत लई बिघडल्या. असं करून चालणार नाही. आपल्याला जरा बोलावं लागेल इकडं. तू कुठे आहेस सांग. मी येतो. भेटतोस ना व? हो कळ बोल. निखिल भावा काय मनात ठेवू नको. छान सांग. काय अडचण आहे? फोन उचलत नाहीस इराताईचे. मेसेजला उत्तर देत नाहीस. काय झालंय? हे तिने सांगितले का तुम्हाला? या कोणी सांगितलं हे विषय नाही रे. तू असं का वागायलाच हे विषय? उगाच कुणी असं वागत नाही ना. आता तुमचा फोन आला, मी फोन उचलला, भेटलो ना. नाही मग इराताई सांग असं का वागायलास? एवढं जीव लावते ती तुला. ऐक 100 नंबरी सोन आहे ते. हो म्हणून मी तिला सतत पॅम्पर नाही करू शकत ना. काय करतो? लाड. आज प्रेमात लाडच करतोय माणूस. अजून काय करतोय तर? हो पण किती? त्याला काय लिमिट? लिमिट मध्ये थांब. मला हे कळलं नाही. तुमचं काय नाही शिकलेल्या माणसाचं गोळ्या मला कळत नाही. लिमिट असते रे प्रेमात. हा अरे प्रेम कसं प्रेमात भोरकाट काढलं पाहिजे माणसानं. भरभरून प्रेम करायचं असते. भिजून गेला पाहिजे माणूस प्रेमात. लिमिट बघायचे काय? बसचं स्पीड लिमिट आहे. काय भांडणं कुरबुरी हे सगळं चालायचं. पण तुमचा प्रॉब्लेम काय लागलाय? तुम्ही नुसतं भांडताय. हो अंत पाहते माझा. आणि इराचा स्वभाव ना अक्षराताईच्या अगदी विरुद्ध आहे. फार इरिटेट करते हो. डॉक्टर चहा. थँक्यू. डॉक्टर काळजी करण्यासारखं काही नाहीये.
ऍसिडिटी झाली त्यांना. मी गोळ्या लिहून दिलेत त्यांना, द्या तुम्ही त्यांना. तुम्ही जागरण करू नका आणि स्ट्रेस अजिबात घेऊ नका. मी काय स्ट्रेस हाऊस म्हणून घेत नाही. येतो तो. इरा शांत हो जरा. मग काय करू ताई? डोकं दुखतंय, त्रास होतोय, मळमळत आहे, मला काही खावंसं वाटत नाहीये. मला सांगा, तुमचे मूड स्विंग्स होत आहेत का? नाही होत आहेत डॉक्टर. ताई अगं इरा, तुला नाही कळत पण आम्हाला कळतं. ह्या मॅरिड आहेत का? नाही. अच्छा, का? काय झालं? असं का विचारलं तुम्ही? काही नाही, सहजच विचारलं. 3 दिवसात जर ऍसिडिटी कमी नाही झाली तर तुम्ही त्यांना घेऊन या क्लिनिकला. हो, आणि तुम्ही औषधं नीट घ्या. थँक्यू डॉक्टर. कुठे गेला, कोणाशी बोलला, काय केलं? अहो नाहीये माझ्याकडे एवढा वेळ दिनक्रम सांगायला. काळजी करत असणार. नाही नाही, काळजी नाही, इनसिक्युरिटी. म्हणजे म्हणजे काय? ती सतत इनसिक्युअर असते हो. म्हणजे साधं मैत्रिणीशी बोललं ना तरी हिच्या मनात 100 प्रश्न. आधी असं काही नव्हतं, पण आता अशी का वागायला लागली ना काही कळत नाही. सारखं लग्न कर लग्न कर लग्न कर म्हणत असते. अहो मी किती वेळा तिला सांगितलं की आता लग्न नाही करू शकत मी. आत्ताच नवीन जॉब लागलाय, आत्ता कुठं थोडंसं सेव्हिंग करतोय, थोडंसं सेटल होतोय, कारण मला नवीन घर घ्यायचंय, मोठं घर घ्यायचंय. माझे आई बाबा आयुष्यभर छोट्या घरात राहिले तो. त्यांना मला मोठ्या फ्लॅटमध्ये घेऊन जायचंय आणि म्हणून मला पैसे हवे आहेत भरपूर. आणि आता मला जॉबवरती फोकस करायचा आहे. मी आता लग्न बिग्न नाही करू शकत हे मी तिला किती वेळा सांगितलंय, पण नाही समजत हो तिला, नाही समजत. नाही हे बरोबर आहे तुझं, पण ठीक आहे, तर तुला आता लगीन नाही करायचं, पण मग कवा करायचं असं डोसक्यात आहे तुझ्या? म्हणजे करायचंय ना तुला, लगीन करायचंय ना त्या सांग. माहित नाही. माहित नाही म्हणजे माझ्या आई बाबांचा मूड गेलाय आता. मूड गेला म्हणजे? अक्षराताईचं लग्न मोडल्यापासून त्यांची इच्छा नाहीये आणि मी माझ्या आई बाबांच्या शब्दाच्या बाहेर नाहीये. एक मिनिट, हे काय मला कळत नाही तुझं. हे असं काय बोलू नको. हे काय बोलायलायस तू प्रेम केलंस ना त्यांच्यावर, मूड गेला म्हणून लग्न कॅन्सल. मला कळलं नाही हे काय कॉमेडी आहे, मला कळत नाही. अरे तू माझ्या बारक्या भावासारखा आहेस निखिल. म्हणताना मी तुला एक गोष्ट सांगतो, ह्यो विचार तू मनात सुद्धा आणू नकोस. चूक करशील लय मोठी. कारण मास्टरिंग माइंडचं लगीन मोडलं याच्यात ना मास्टरिंग माइंडची चूक आहे ना इराताईची चूक आहे. आणि इराताई तुझ्यावर जीव ओळून टाकते रे. एवढी बरं तुला माहित आहे का नाही ती आजारी पडल्या? काय खबर बात आहे का नाही तुला? जेवण बंद केलंय तिनं. का? तू तिच्या संग बोलत नाहीस म्हणून. माहिती आहे तुला? आपल्यावर प्रेम करणारा माणूस मिळायला भाग्य लागतंय. स्वतःच्या जीवापेक्षा ती तुझी काळजी करते. अशी मुलगी मिळायला खरंच भाग्य लागतं. ते भाग्य आहे तुझं. मास्तरीनबाई आणि इराताई दोन्ही पण एकदम गुणी पोरी आहेत आणि त्यांचं सगळं कुटुंब शिक्षकी कुटुंब आहे. तुला तर माहित आहे. सगळा शिस्तीत कारभार असतोय. किती छान कुटुंब आहे सांग बरं. आणि मास्तरीनबाईंचं लगीन मोडलं याला कारण मास्तरीनबाई नाही. ते लगीन मोडलं याचं कारण फक्त कमलराव आहेत. कारण कमलरावांनी मास्तरीनबाईंवर विश्वास दाखवला नाही. मास्तरीनबाई आपल्या बिचाऱ्या कमिटीवरून जीव काढला हो. काय उपयोग नाही. कमिटी अरे म्हणजे आपण एखाद्याला शब्द देतोय तो आयुष्यभर पाळणार असं. हॅलो. हा निखिल, कसा आहेस? ठीक आहे. बाकी काम कसं चाललंय? ठीक. काय झालं रे? खूप लो साऊंड करतोयस. नाही असं काही नाहीये. कुठेस तू? बाहेर आहे. काय झालं? कशाचं? अरे म्हणजे तुझं आणि इराचं. अजून काहीच नाही. वेळ आहे का तुला? का काही काम होतं का? हो जरा भेटायचं होतं.
बरं भेटूयात. मी जस्ट ऑफिसमधूनच निघालोय. बाकी मी आहे निखिल, काळजी नको करू. हो चल ठेवतो, भेटून बोलूया. बाय. हा ओमक्या, आदिपती आहेत का तुझ्या बरोबर? नाही, त्यांचा फोन का बंद लागतोय? कळवा मासनी. हा धाकले सरकार आहेत का फॅक्टरीत? काय आलेच नाहीत? ठीक आहे, आले की आमासनी फोन लावायला सांगा. कुठे गेले असतील अधिपती? असं कवा करत नाहीत. कुठे गेले तर सांगून जातात. आज असं का? भुवनेश्वरी मॅडमचा फोन इतक्या लेट? हॅलो. हा मास्तरीन बाई, 2 मिनिटं येळ आहे का? हो हो बोला ना. आदिपती आहेत का तुझ्या बरोबर? नाही का, काय झालं? नाही काही नाही, त्यांचा फोन लागत नाही म्हणून. अच्छा, बॅटरी गेली असेल फोनची. त्यांच्याकडे 2-2 फोन असतात, दोन्ही बी लागत नाहीत. हो अच्छा. तू कुठं आहेस आता? मी माझ्या घरी. आदिपती कुठे आहेत ह्याचा काय अंदाज आहे काय तुला? नाही नाही मॅडम, मला काहीच कल्पना नाही. ठीक आहे, त्यांचा काय फोन बिन आला तर सांग त्यांना आम्हाला फोन करायला. हो ठीक आहे, सांगते. आणि तू कसलं टेन्शन घेऊ नकोस, आपण सगळं सॉल्व्ह करू. येस ताई. ताई, इरा कशी आहे? हिराची तब्येत ठीक नाहीये, खूप टेन्शन मध्ये आहे ती. पण तिचं जर तुझ्याशी बोलणं झालं ना तर तिला लगेच बरं वाटेल. हे सगळं सायकोलॉजिकल आहे रे तिचं. ठीक आहे ताई, तुम्ही बोला तिच्याशी आणि सांगा तिला काळजी नको करूच म्हणून, आणि आपण भेटूच ना उद्या. ठीक आहे, बाय, ठेवतो मी. बाय बाय बाय. ताई निखिलशी बोलत होतीस? काय म्हणाली ती? उद्या भेटू म्हणाली. बहिणीसाठी जीव वर खाली होतोय नुसता तिचा. नाही पण ताई समजूतदार आहे. नाही हा, गैरसमज आहे तुझा. तिच्यापेक्षा इरा बरी. बापरे, हिरा फार भांडते. अक्षरा भांडत नाही? पण माझ्याशी नाही भांडली कधीच. अरे तुझ्याशी कशाला भांडेल ती? अक्षराची पंचिंग बॅग तर मी आहे ना. मग दादा, तू फोन उचलायला लावून मला अक्षराताईशी बोलायला लावलेस खरं, पण माझे आई बाबा. हे बघ निखिल, तुला एक गोष्ट सांगतो, कायम लक्षात ठेव, लग्न तशी तोकतात तशी जुळतात सुद्धा. आपण विचार करून काय ते ठरवायचं आणि आपल्याला हवं ते मिळवायचं. म्हणजे तू काळजी नको करूस, सगळं ठीक होईल. आणि तुझं ठीक होता होता माझंही ठीक होणार आहे. शेवटी आपण दोघे होणारे साडू साडू आहोत. चल जाऊया. चला साडू साहेब. हॅलो. हॅलो इरा, अगं कशी आहेस तू? मला कळलं की तुझी तब्येत ठीक नाहीये म्हणून. हो म्हणजे फार काही नाही, थोडी ऍसिडिटी झाली होती. हो, निखिलमुळे तुझं पित्त खवळलंय का? हा, हॅलो इरा. हॅलो हॅलो इरा. हॅलो. मी फोन ठेवते. निखिल सोबत आहे माझ्या. निखिल तुमच्या बरोबर आहे?
प्लीज फोन द्या ना. पण तो तुमच्या बरोबर कसं, म्हणजे तुम्ही त्याला प्लीज फोन द्या ना, मला त्याच्याशी बोलायचंय. तो माझे कॉल्स घेत नाहीये, मेसेजेसना रिप्लाय देत नाहीये. त्याला प्लीज फोन द्या ना. काय ना निखिल जरा नाराज आहे तुझ्याशी. माझ्यावर? पण का, म्हणजे काय झालंय? उलट तोच माझे फोन घेत नाहीये, मेसेजेसना रिप्लाय करत नाहीये. तुम्ही त्याला प्लीज फोन द्या ना. कपल्स मध्ये असं होत असतं इरा, तू एवढी हायपर नको होस. आणि काय ना, तू आणि तुझी बहीण दोघेही सारख्या आहात, दोघे प्लीज. असं नाहीये काही. हे बघ इरू, मी तुझ्या मोठ्या भावासारखं आणि मी तुम्हा दोघांचा पॅचअप करायचाच प्रयत्न करतोय. पण मग असं का वागतोय तो? त्याला प्लीज सांगा ना की असं नको वागू, मला खूप त्रास होतोय. हो इरा, कळतंय मला. तू काळजी नको करूस, सगळं ठीक होईल. मी आहे ना सगळं ठीक करायला. प्लीज कमल. इरा, मला जीजू म्हणणं बंद केलंस का तू? मला जीजूंचा कॉल आला होता. कोण जीजू? कमल. त्यांना ना त्याचं चुकलंय असं वाटतंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते तुझे जीजू नाहीयेत आणि कधीच होणार नाही, कळलं? आधी कारण तू मला नेहमी जीजू म्हणायची, सारखी आपलं जीजू जीजू जीजू. पण आता नाही म्हणत तू मला जीजू. अक्षराने तुला जीजू म्हणायला नाही सांगितलंय का? का आता एवढं जर तुमच्या मनात आहे तर? तुमच्या मनात नाही की, पण आमचं आयुष्य फक्त आमचं असतं तर गोष्ट वेगळी होती. काय वाटेल ते केलं असतं, पण तसं नाही ना. नवं पाहिजे म्हणताना जुनं सोडू शकत नाही. बायको पाहिजे म्हणून तुम्हाला नाही दुखवू शकत आई साहेब मी. ते काय विचारडून बसला आई साहेब. बघा, म्हणजे आमचा आनंद का तुमची मर्जी? तर तुमची मर्जीच राखली जाईल या घरामध्ये. तुमच्या मर्जी विरुद्ध मी कवा वागलो नाही आणि वागणार पण नाही. बाकी सोडा, बाकी माझं जे आहे ते माझ्याबरोबर राहू दे, त्याचा काही विषय नाही आहे. सोडून द्या त्याचा काय, सोडा विषय सोडा. पण कोणीतरी लागतं की सोबतीला. हे बघा, लग्न जाऊ दे आईसाहेब, मी म्हणतोय तुम्ही विषय सोडा, तर परत तोच विषय कशाला तुम्ही काढताय? जाऊ दे, नको आपल्याला तो विषय. तुमची मर्जी ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे. फक्त ना तुम्ही माझं मन जरा समजून घेता काय? जरा. तुम्हाला जी मुलगी नको आहे तिच्या वाटेला मी जाणार नाही, पण त्यासाठी मला माझ्या मनात जाणारी वाट बंद करावी लागेल कायमची. ते मी करतो. फक्त ना तुम्ही माझ्या मनाचा जरा विचार करा. मी हात जोडतो तुमच्या पुढं.